कुठे गेलाय सेठ? फोन पण लागत नाहीये त्याचा. हा बोलून गेला त्या दिवशी मी बघतो ठरवतो म्हणून. पण काय ठरवलं असेल याने? काय कामगार अजून निघालेच नाहीत. अरे इथं मी तयार होऊन बसलोय घरात. अरे हे काय निघालोय शेतावर? असं कसं चालेल? नाही जमणार म्हणजे? अदिती अगं काय झालं? नाही काही नाही, मी आलेच. हा सखा दादाला माहित असेल? नाही नाही नको. सिस्टर काय आलं? का हवंय का? नाही काही नाही, तुमचं चालू द्या. सीटची बाईक तर इथेच आहे. म्हणजे हा. अरे सुधाकर तुला माहिती आहे ना आज पेरणी नाही झाली तर किती नुकसान होणार आहे माहिती आहे ना. अरे मग बोलू ना कामगारांना. काय करू काय मला काय माहित नाही. सगळे कामगार कामावर आले पाहिजेत. हो कर काहीतरी, हो कर काहीतरी. अप्पा काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही काही नाही, काही नाही एवढं. अदिती काय झालं? अस्वस्थ का दिसतेस? काही हवंय का? भूक लागली असेल ना? काय खायला करू का तुझ्यासाठी? नाही नाही सॉरी, मी जरा उशिरा उठले. मी पटकन आवरून येते आणि मग नाश्ता तयार करते. अजिबात नाही. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की तुला आज काहीही करू द्यायचं नाही. तू एकही काम करणार नाहीस. तू ये आवरून. हो. अदिती काय शोधतेस? काही नाही, मी येते. आलीच. सेठ कुठे आहेस तू? असं न कळवता का जातोस? कोणी काही विचारलं तर काय उत्तर देणार आहे मी? तू असं न सांगता काही केलंस ना, खूप भीती वाटते मला. सिद्धू, ए सिद्धू, काय ग? कुठे तुझा सिद्ध? माझं एक काम होतं गृह उद्योगाचं त्याच्याकडे. ते काय ग ती कुठे? तो वॉशरूमला गेलास असेल म्हणजे? अगं एकच खोलीत राहता ना तुम्ही, मग तुला कसं माहित नाही? काही लपवत तर नाहीस ना? सीट कुठेस तू? काय सांगू मी यांना? काय हो मोठ्या बाई, थांबायचं ना थोडा वेळ. चांगला चान्स होता. बघा ना किती घाबरली. अजून थोडा वेळ फिरकी घेतली असती ना तिची. माझी सून भोळी आहे म्हणून किती थट्टा करणार का तिची? काय झालंय? अगं बाळा किती टेन्शन घेतेस? आणि हो, असं सतत नवऱ्याला पाठीशी घालणं चांगलं नाही बरं का. म्हणजे? सिद्धू घरी नाहीये हे माहिती आहे आम्हाला. तू गाढ झोपली होतीस ना म्हणून आम्हाला सांगून गेला. मगाशी तुला टेन्शन मध्ये बघितलं ना तेव्हाच कळलं आम्हाला की तुला प्रश्न पडला असणार सिद्धू कुठे म्हणून. म्हंटल बघूया तरी ही काय करते ते. हे घे पत्र, सिद्धूने लिहिलंय तुझ्यासाठी. पत्र? घाबरू नकोस, आम्ही वाचलं नाहीये. सेठ नक्की कुठे गेलाय? मुंबईला गेलाय. मुंबईला? असं अचानक का? माहिती नाही का ते, पण त्याचं काहीतरी काम आहे. तुला न सांगता जाताना खूप वाईट वाटलं ना त्याला. तू गाढ झोपेत होतीस ना म्हणून उठवलं नाही तुला. किती ती काळजी, किती ते प्रेम नवरा बायको मधलं. बाई बाई बाई. ए पुरे ताई आता. चल कामं राहिली आहेत. चल.
सेठ मुंबईला का गेलं असेल? आणि हे पत्र मेसेज का नाही केला? किंवा आता फोन तरी करायचंस ना? प्रिय अदिती, तुला हसू येईल आजच्या काळात कोण पत्र लिहितं, मेसेज करायचं ना असंच वाटलं असेल ना तुला. पण मी असाच आहे. सॉरी, तुला न कळवता निघावं लागतंय. पण मी काही दिवस लांब राहतो. तू 5 दिवस माहेरी होतीस तेव्हा तुला विचार करायला वेळ मिळाला तसा मला सुद्धा हवाय. आणि आपल्या घरात तो मिळणं अशक्य. म्हणून मी काही दिवस मुंबईला जातोय. अमेरिकेत जॉब असणं, तिथेच सेटल होणं, तिथे आपल्या दोघांचं स्वतःचं घर असणं, हे माझं स्वप्न आहे. अदिती, माहितीये तुला. काही वर्षांनी मला असं नको वाटायला की तेव्हा गेलो असतो तर आता मी कुठे असतो आणि हे काय करतोय आपण. मला तुझी बाजू सुद्धा पटतेय. आपण दोघांनी अमेरिकेला जायचं की गावात राहून संसार करायचा, या गुंत्यातून मार्ग आपल्याला काढावाच लागेल न भांडता. आणि काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. पण बाकी काही असलं तरी एक नक्की अदिती, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू, मिस यू. तुझा सेठ. I love you more, Sid. I miss you too. आणि मला कळतंय तुझं कन्फ्युजन. तू घे तुझा वेळ. असंच पाहिजे त्याला. अरे वा आदिती, कशी आहेस? कालच्यापेक्षा बरं वाटतंय ना आज? हो, आता काहीच त्रास होत नाहीये. आता अगदी बरी आहे मी. ग्रेट. बस ना, बस. हो. आणि हो, सगळ्या गोळ्या घ्यायच्या, कोर्स पूर्ण करायचा. हेच संसारात पण पाळा ना. महिन्यातला एखादा दिवस मला बरं वाटेल असं वागायचं आणि मग द्यायचं सोडून. अहो, तुम्ही पण डोस पूर्ण करा ना, त्याशिवाय आजार बरा कसा होईल? अगं, कुठला विषय कुठं आणतेस? तिचं सोड. बाकी तुला कळलंय ना आदिती मला काय म्हणायचं ते. हो बाळा काका, घेईन मी गोळ्या. चला नाश्ता करून घ्या. मोठ्या बाई, अहो आप्पा कुठे? येत आहेत. काय झालं माहिती नाही, त्यांच्याशी काही बोलायला गेलं तर माझ्यावरच ओरडतात. असं कसं होईल? काहीच तशी सोय होऊ शकत नाही. अरे बघ जरा काही होतंय का. हे बघ, निदान 8-10 लोक जरी मिळालेत ना मला, तरी माझं काम पुढे सरकेल. बघ काहीतरी. अप्पा, काय झालं? आता तुम्हीच विचारा त्यांना. मी विचारायला गेलं तर उलट माझ्यावरच चिडतात, ओरडतात. तू थांबणार आहेस का जरा? आधीच खूप गोंधळ आहे. त्यात तात्या नाही आलेले. अरे आप्पा, काय झालं? आज शेतावरचे कामगार आज कामावरच पोहोचू शकत नाहीये. बस गाड्यांचा काही प्रॉब्लेम झालाय ना, त्यात रस्ता रोको पण झालाय. आज पेरणी नाही झाली ना तर वेळेत मक्का तयार होणार नाही. आणि पेरणीला जर उशीर झाला ना तर मक्याचं पोत बिघडेल ना. मग व्यापारी पैसे देत नाही ना त्याला चांगले. आपण त्यांना शब्द दिलेला असतो, आपलं चांगला माल आहे, आपलं उत्पन्न चांगलं आहे, चांगल्या पिकासाठी आपल्या देशमुखाचं नाव आहे मार्केटमध्ये, आणि तेच खराब झालं तर. आणि त्यात तात्या नाही, आज परिषदेच्या ऑफिसला गेले. तात्या असते ना का काहीतरी मार्ग काढला असता. आता माणसांची जुळाजुळ करायला लागेल ना. माणसं भेटत नाहीये, ती जुळाजुळ चालली आहे, तीच फोन चालू आहे. आज कोणत्या आरतीत पेरणी करायला हवी ना. अरे आप्पा, एवढंच ना, आम्ही आहोत ना. अरे कामगारांना शक्य नसेल तर आपण त्यांची वाट बघण्यात काय अर्थ?
आम्ही आहोत ना. मग चल मी येतो तुझ्या बरोबर. हो आणि मी पण आहे. आप्पा तू काळजी करू नको. मलाही मळ्यात काम होतं पण आधी शेतातलं काम उरकून घेऊ. मी पण येतो ना. असंही कोणी पेशंटचा फोन आलेला नाहीये आणि एक दिवस ओपीडी बंद असेल तर काही फरक पडत नाही. मी पण येतो. मी पण येतो. मी पण आहेत. हे बघ आप्पा, बोलता बोलता 5-6 जण इथेच झाले बघ. चल आता जे काही काम असेल ना ते आपण पटकन करून टाक. हा बरं चला, तसं आहे आपल्याला काम खूप आहे. 5-7 जण होणार नाही लवकर. चला चला पटकन निघूया. चला. एक मिनिट. शेतीची कामं फक्त पुरुषांनी करायची असा काही नियम आहे का? नाही म्हणजे आप्पा मॅनपॉवर कमी आहे ना, मग मी पण येते तुमच्या बरोबर. सुनबाई नको, तू नको येऊ. का? आम्ही का नाही येऊ शकत? सुनबाई बरोबर बोलतीये. बर का सुनबाई, जेव्हा यांनी सुरुवात केली ना तेव्हा मी सुद्धा यांच्या बरोबर शेतात जाऊन कामं करायची. हो ना. बघा आप्पा, बापू काका, मला पण यायला आवडेल. नाही नाही, मला यायचंच आहे. शेतकऱ्यांच्या घरची सून आहे मी. शोभायला नको? आणि मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे. मी पण येणार. आम्ही सगळेजणी येणार. हो ना ग? हो 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 हो, आम्ही सगळ्याच येणार. आप्पा मी पण येते. चल रे. अगं भोयबाई, तू नको येऊ. एवढी लोक झालीत आता. तू नको येऊ. आणि घरी तसं दुमण्या आहे, आर्या आहे, मीरा आहे. तू त्यांच्यासाठी थांब. तू थांब इथे. बर बाबा, थांबते मी घरीच. एक मिनिट. तुमच्या सगळ्या जणींचं ठीक आहे पण आदिती तू कुठं चाललीयस? अरे तू आत्ताच कुठं बरी झालीयस आणि शेतात गेली तर परत तब्येत बिघडेल तुझी. तू घरीच थांब, आराम कर. आदिती, बाळाभाऊजी अगदी बरोबर बोलले. पण मला पण जायचंय. मला जर त्रास झाला ना तर मी काहीच नाही करणार. मी फक्त बसून राहीन. पण येऊ द्या ना मला पण प्लीज. बर बाई चल. तुम्ही सगळेजण पुढे व्हा. मी तुमच्या सगळ्यांसाठी छान जेवण करून आणते. हा चला आपण नाश्ता करू आणि पटकन निघू. काय? चला चला. अहो तुम्ही पण नाश्ता करा ना. काही खाल्लं नाही सकाळपासून. काय आप्पा, तू काहीच खाल्लं नाही? अरे असं कसं? चल बस 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 बस. अरे बस बस बस, खाऊन घे. असं कसं होतं शक्य? मग? चला करा सुरू. चला चला. काय झालं? काही नाही रे बापू. उगाच टेन्शन घेतो तुम्ही. विसरलोच होतो मी. एवढं सगळं मोठं कुटुंब असताना, सगळे एकत्र असताना आपल्याला काही अडचण येऊ शकत नाही. खरंय. सखा दादा, हे काय आहे? याला विळा म्हणतात. विळा. आणि हे त्याला दातो. दातूळ. हा हळूहळू. जडे लागेल. मी आहे. जड आहे खरंच. हे सखा, अरे आणलं कसं का सामान? आणतोच. अरे मग ठेव ना गाडीत लवकर. वेळ होतोय. चला 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 लवकर. युवी, मी खूप एक्साइटेड आहे आज. आज मी पहिल्यांदा शेतात काम करणार आहे. अदिती, मला एक आयडिया सुचल्या. तू शेतात काम करताना असे फोटोज आणि व्हिडिओ शूट करायचे का? देशमुख इंडस्ट्रीची मालकीन ज्यावेळी स्वतः काम करेल ना त्याचं इम्प्रेशन काय पडेल तेच व्हिडिओ आणि फोटोज आपण ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरूया. आयडिया चांगली आहे पण हे शो ऑफ केल्यासारखं नाही वाटणार? बघ, आपण खोटं किंवा दाखवण्यासाठी कुठे काम करतोय? तू तुझ्या मनाने काम करणार ना. हा मग. आणि आपण आहेत तसंच दाखवणार. सो आपण थोडेफार कॅन्डिड फोटोज आणि व्हिडिओ शूट करू. ठीक आहे. नाही
रत्नाक्का अजिबात नाही. प्लीज प्लीज आदिती तूच सांग बरं. पण काय झालं काय आहे? आपल्या बायकांची गाडी तूच चालवायची, रत्नाक्का नाही. त्यांनी जर गाडी चालवली ना, सूर्यास्त होईल तरी आपण शेतावर पोहोचणार नाही. ताई, हा कुणी काही म्हणालं ना तरी आपल्या बायकांमध्ये कुणी गाडी चालवणार असेल ना तर ती मीच चालवणार. हा अगं एक ड्रायव्हिंग तर आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला महत्व देता. पण आदिती आल्यानंतर तुम्ही याही गोष्टीसाठी मला महत्व देणार नसाल तर नाही नाही ते काही नाही. एकतर गाडी मीच चालवणार, नाहीतर मग आदिती पण चालवणार नाही आणि मी पण चालवणार नाही. हा रत्नाक्का, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला महत्व देतोच ना. तुम्हाला तसं नसेल वाटत ना, तुम्हाला आम्ही आणखीन महत्व देऊ. पण प्लीज तुम्ही गाडी नका चालू. हा तुम्हाला चालवायचंच असेल ना तर शेतावर जाऊन बैलगाडी चालवा. कारण तुमच्या ड्रायव्हिंगची स्पीड आणि बैलगाडीची स्पीड सारखीच असते. मी कुणाचं आहे ना काहीच ऐकणार नाही. गाडी तर मीच चालवणार आहे. आणि आदिती तू गाडी चालवायची नाहीये. हा मी चालवली तर चालेल का? हो हो रत्नाक्का, तुम्हाला आदितीने गाडी चालवली चालणार नाही आणि आम्हाला तुम्ही. हे बरोबर आहे. युवराज तूच गाडी चालव आमची. ठीक आहे धर, ठीक आहे चावी. चला. काय रे सका, अजून गाडीत सामान ठेवलं नाही का तू? सका सगळं नीट घे बरं, नाहीतर शेतात काहीच काम व्हायचं नाही. हो लगेच भरतोच ना. हे काय बस झालं का सगळं? चला गाडीत बसा. चला 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 चला. आणि सुहास आपली गाडी तू चालू. हळू. महालक्ष्मी मला डिस्टर्ब होते, कळत नाहीये का तुला? काय म्हणतोय मी? महालक्ष्मी तुला आहे ना एकंदरीत आयुष्यामध्ये सवयच लागलीये सगळीकडे ढवळाढवळ करायची, त्यामुळे जोरात ढवळतेस. हो तू बस असंच इथे काम करत. घरात काय चाललंय याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये का? काय झालं काय? काल दारूच्या नशेत तू तुझ्या जावयाला कानाखाली मारलीस. तो गेला मुंबईला निघून. काय? सिद्धार्थ मुंबईला गेला? का? मला काय माहिती. आणि तसंही त्यांनी घरात कोणालाही सांगितलं नाहीये. त्यामुळे का गेलाय, कुठे गेलाय हे कळायला काहीही मार्ग नाहीये. काय? असं अचानक मुंबईला? ते सगळं राहू दे ना. आपणही निघूयात मुंबईला. इथे हात दुखतायत रे माझे. सगळेजण काल अदितीची काळजी घेत होते, तो सखा पण. मग माझ्या मुलीसाठी मीच माझ्या सगळ्या साड्यांना इस्त्री केली, त्यामुळे माझे हात दुखायला लागलेत मिलिंद. नाही होत रे आता कामं. चल आपण पण जाऊयात मुंबईला प्लीज. नाही पण हे असं कसं होऊ शकतं ना? सिद्धार्थ अचानकपणे मुंबईला जातो आणि कोणालाच काही माहित नाही. नाही नाही नाही, हे असं होऊ शकत नाही. कुणाला तरी काहीतरी माहित असेल, ऍटलिस्ट अदितीला तरी. मॉम डॅड नाश्ता झाला का? हो सखा बेटा. बेटा मला कुणीच म्हटलं नाही असं. झालाय आमचा चहा नाश्ता. मॉम डॅड चला शेतावर. सिस्टरनेच आयडिया काढली आणि तिने तुम्हाला पण सांगायला सांगितले. तुम्ही सुद्धा चला. काय करणार तिकडे जाऊन? आहे काय शेतावर? शेती. चांगला होता ना जॉब. मॉम तुम्ही काय नाही हसत? नंतर हसे ना सखा बेटा. चालेल. ओके ॲज यू विश. बर तुम्ही येता ना तुमच्या गाडीने? चल हो पुढे. चला मॉम डॅड येतो. मॉम आणि डॅड हा ना एक दिवस माझा मार खाणार आहे. म्हणजे कशाला जायचंय त्या शेतावर? या अदितीला पण कसली हौस आहे रे. नाही एक मिनिट, आपण जाऊयात आणि अंदाज येऊ ना सिद्धार्थ नेमका का गेला मुंबईला.